A magnetic substance in the form of a cube with a side 1 centimeter has magnetic dipole moment 20 into 10 raised to minus 6 जूल पर टेस्ला. त्या ठिकाणी एक क्यूब दिलेला आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 1 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर करू म्हणजे 10 raised to minus 2 मीटर होऊन जाईल. कारण मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे, तो दिलेला आहे 20 into 10 raised to minus 6. आता याचं जूल पर टेस्ला आहे किंवा तुम्ही ॲम्पियर मीटर स्क्वेअर पण घेऊ शकतात. ओके, त्याच्या पुढे अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ 60 into 10 raised to 3 ॲम्पियर पर मीटर. मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच ने पण करतो, तो आहे 60 into 10 raised to 3 ॲम्पियर पर मीटर. इट्स मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज नियरली. हा क्वेश्चन 2022ला आला होता. ओके, आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी फाईंड करायचा आपल्याला. तो काय ने रिप्रेझेंट केला. ऑप्शन ए आहे 4.3 into 10 raised to minus 2, बी ऑप्शन 3.3 into 10 raised to minus 2, सी ऑप्शन 3.3 into 10 raised to minus 4 आणि लास्ट डी ऑप्शन 2.3 into 10 raised to minus 2. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर कास्ट पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आधी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी फाईंड करण्याच्या जागी आपण आधी मॅग्नेटायझेशन फाईंड करू. ओके, आणि मॅग्नेटायझेशन डायरेक्टली मग मॅग्नेटायझेशनवर आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जाईल. मग सर्वात पहिले आपण मॅग्नेटायझेशन घेऊ. मग त्यासाठी फॉर्म्युला लिहितो आहे. मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किंवा सिम्पली मॅग्नेटिक मोमेंट म्हटलं तरी चालेल पर युनिट व्हॉल्यूम. मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट का असेल तर व्हॉल्यूम. मॅग्नेटायझेशन आपण रिप्रेझेंट करतो एम सफिक्स झेड ने. मॅग्नेटिक मोमेंट एम ने रिप्रेझेंट करू आणि व्हॉल्यूम व्ही ने. पण या ठिकाणी क्यूब दिलेला आहे, मग व्हॉल्यूम किती असणार एल क्यूब, साईड क्यूब. ओके, मग एम तसाच आणि व्हॉल्यूमच्या जागी आपण काय करू एल क्यूब करू. ठीक आहे. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलेला आहे तुम्हाला किती 20 into 10 raised to minus 6. तो त्या ठिकाणी पुट करून टाकू आणि लेंथ जी दिलेली आहे ती 10 raised to minus 2 आहे, त्याचा क्यूब करायचा आहे. मग 2 3 6 होईल म्हणजे minus 6. मग 20 into 10 raised to minus 6 डिवायडेड बाय 10 raised to minus 6. मग 10 raised to minus 6 का होणार आहे कट. मग मॅग्नेटायझेशन भेटेल आपल्याला किती फक्त 20 ॲम्पियर पर मीटर. आता हे जे मॅग्नेटायझेशन असतं ते मॅग्नेटायझिंग फील्डवरती डायरेक्टली प्रपोर्शन असतो. ओके, मग डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ आपण. मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू एच. आता मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली किती 20, ते टाकून देऊ आपण. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी फाईंड करायचं आहे आणि एच जो आहे एच दिलेला आहे 60 into 10 raised to 3, तो आपण त्या ठिकाणी पुट करून टाकू. ओके, इक्वल टू साईन कॅट करतोय इंटू 60 into 10 raised to 3. 60 into 10 raised to 3. हा 60 into 10 raised to 3 इकडे जो मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इक्वल टू 20 डिवायडेड बाय 60 into 10 raised to 3. 20च्या टेबलमध्ये 60 आहे, 23 जा किती होणार 60. मग 21 जा 1, 23 जा 60. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी भेटेल आपल्याला 1/3 आणि 10 raised to plus 3 वरती गेला तर -3 होणार. ओके, आता त्याला सिम्प्लिफाईड करू तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी भेटेल आपल्याला 0.33 जा 9, हे कंटिन्यू होईल 3333. मग आपण 2च 3 घेऊ आणि 10ची जी पॉवर आहे ती 10 raised to minus 3. आता एक काम करा, एक पॉईंट आपण शिफ्ट करून घेऊ. कोणत्या साईडला राईट साईडला. मग आपली मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी भेटेल किती 3.3 आणि 10ची जी पॉवर -3 त्याचं किती होणार -4 आणि हेच आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे तर ती किती असणार तर 3.3 into 10 raised to minus 4 हे त्याचं फायनल आन्सर असेल. आता ऑप्शन चेक करू तर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच काय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज नियरली इक्वल टू 3.3 into 10 raised to minus 4.